माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत. आज 3.5 फुटावर आणि वायच्या आकाराच्या लाकडावर पॉईंट कसे आपण काढू शकतो याच्या संदर्भात सांगणार आहे. तर व्हिडिओ पहा. हा पहिलाच आमचा बोर घेतलेला आहे, कमीत कमी 160 फूट, आणि याच्या 3 लाईनी खाली राहिलेल्या आहेत. तर कोणत्या बी जर आपण बोर घेतलेला असला जुन्या काळात जर कमी बोर घेतलेला असला तर त्याला गोल राऊंड मारून आपण लाईनी शोधू शकतो का त्याच्यात खाली लाईन राहिली का साईडला लाईनी आहेत. तर ह्या 3 लाईनी कोणत्या कोणत्या प्रकारे आणि कसं कसं दाखवितं हे व्हिडिओमध्ये पहा. तर सर्वात प्रथम एक अशी पद्धत इकडे पहा, रॉड अशी धरायची आणि ही एक लाईन इकडे बघा, ही 2 लाईन आणि ही झाली 3 लाईन. आता ह्या 3 लाईनी तर सापडल्या आपल्याला, परंतु ह्यांच्यामध्ये पाणी किती वाहतं किंवा पाण्याच्या लाईनी ह्या आहेत का नाही आहे याच्यासाठी आणखीन एक दुसरा प्रयोग आहे. थोडा वेळ असंच उभं राहायचं. जर कोरड्या जर लाईनी असल्या ना तर रॉड बाहेर निघू शकतात, परंतु याला बाहेर नाही निघू लागल्या. ही एक लाईन आणि ही 2 लाईन, असं थोडा वेळ उभं राहायचं. आणि ही 3 लाईन. तर ह्या दुसऱ्या प्रयोगामध्ये असं समजलं आपल्याला की याच्यात पाणी आहे, परंतु याच्यात आता नक्की पाणी किती आहे हे कसं मोजायचं. तर याचे 2 प्रयोग आहेत. ह्या व्हिडिओमध्ये मी दोन्ही पण प्रयोग दाखविणार आहे. तर यल रॉडचं जे तोंड आहे ते ह्या समोरच्या बाजूला ठेवायचं आहे आणि असं नुसतं लाईनीवर, आणि आपल्याला कोणती तरी एक सरळ दिशा पाहून उभं राहायचं इकडं पहा. आणि त्या रॉडवर आपली नजर बी पाहिजे, त्या लाईनीवर आणि रॉडचं ते दांडा पण. तर 1 इंच किंवा 1 इंचपेक्षा थोडं हे पाणी थोडं जादा असू शकतं असं दाखवू लागलं. आता ही झाली एक लाईन आणि ही पहा, ही दुसरी लाईन, ही 1.5 इंच असू शकते. हे काटा पहा इकडं, हे जर दंडाला जर लागला तर पाणी 2 इंच असू शकतं. ही तिसऱ्या लाईनवर इकडं पहा, सरळ लाईनीमध्ये उभं राहिल्यानंतर 1.25 इंचपर्यंत दाखवू लागला. ही एक पद्धत पाणी पाहायची इंचामध्ये. आणि दुसरी इंचामध्ये पाहायची पद्धत, रॉडला असं धरायचं आणि त्याच्यावर एक पाय ठेवायचा लाईनीवर. तर रॉड असं जर केलं तर 1.25 इंच पाणी इकडे पहा. ही एक लाईन झाली इकडं. आणि ही 1.5 इंच लाईन असू शकते इकडे पहा. आणि ही एक तिसरी पण 1.25 इंच इकडे पहा. आणि हे तर करून दाखवलं मी. जरी ह्या लाईनीवर जर असं रॉड आपण धरलं, त्याच्यावर पाय जरी नाही ठेवलं आणि म्हणलं आपण 1.25 इंच पाणी, तर हे रॉड आतमध्ये येतात इकडे पहा. आणि 1.5 म्हणल्यानंतर बाहेर जातात इकडे पहा. आणि याच्यावर ही जी मधली लाईन आहे त्याच्यावर 1.5 म्हटल्यावर आतमध्ये येतात आणि 1.25 म्हटल्यावर बाहेरच्या दिशेने जातात. आणि ह्या लाईनला 1.5 म्हणल्यावर आतमध्ये रॉड येत नाही इकडे पहा. 1.25 इंच म्हणल्यावर आतमध्ये रॉड येतात. म्हणजे 2 1.25 इंची लाईनी आहेत आणि एक
1.5 आणि याची खोली हे 160 फूट बोर आहे. आणि याला नंतरच मला वाटतं एक किंवा दोन छड्यात पाणी लागणार होतं, परंतु त्यावेळेस बोर बंद केलेला आहे आम्ही. तर ते कसं ओळखायचं इकडं पहा, रॉडला इथं असं धरायचं आहे आणि रॉड त्या लाईनवर टेकायचं आहे आणि एक रॉड असं ठेवायचं इकडं पहा. आणि 160 हा बोर तर आहेच, तर इकडं पहा 160, 161, 162, 163, 164 फूट आणि 165 वर रॉड आतमध्ये आला. 166 म्हणल्यावर आणखी बाहेर चालला 165, म्हणजे 5 फुटा खाली याला पाणी होतं एक लाईन. आणि ही दुसरी कितीवर आहे पाहू पुन्हा, 160, 170, 175 ला आतमध्ये आला, 176ला बाहेर जातो आणि 175ला आतमध्ये जातो. आता ही तिसरी जी लाईन आहे 160, 170, 180, 185 आणि 186. 186ला आतमध्ये आला, 187ला बाहेर जावं लागलं. म्हणजे 160च्या नंतर जर एक छडी जरी घातली आपण 20 फुटाची, तर याला चांगलं पाणी या बोरला लागू शकतं. आता हे झाले 3.5 फुटावरचे काही प्रयोग. आणि वायच्या आकाराचं लाकूड पहा, इकडं पहा काय करतं. ही एक लाईनवर, हे 2 लाईनवर, ही 3 लाईनवर. हा एक वाय आकाराच्या लाकडाचा प्रयोग. आणि एक दुसरा आणखीन एक प्रयोग तुम्हाला मी दाखवतो. इकडं पहा 3 लाईनवर. याला हात असं एक खाली ठेवायचा आहे आणि हाताचा टाईट धरायचा. इकडं पहा, इकडं पहा एक लाईन झाली. ही 2 लाईन, ही 3 लाईन. तर हा बोर जर केला तर याला चांगलं पाणी लागू शकतं. आणि कोणी जर बोर घेतलेला असला आणि त्याला पाणी नसलं तर त्याला राऊंड मारून त्याला चक्कर मारून आपण पाहू शकतो. आणि त्याच्या लाईनी शिल्लक आहे का तर तो करायला करू शकतो. साईडला जर असला तर ब्लास्ट करून त्याच्यामध्ये आपण चेक करू शकतो. 3.5 वायच्या आकारच्या लाकडावर आणि छोट्या रॉडवर पण पाणी आपण पाहू शकतो. ज्या लोकांनी हा आजचा व्हिडिओ बघितला त्यांचे सगळ्याचे धन्यवाद.